डेंजर ट्रॅफिक आहे. आता आमचा ऍक्सिडेंट झाला असता रोड क्रॉस करताना. तिळगुळ आईस्क्रीम, शेंबूड आईस्क्रीम, तिळगुळ आईस्क्रीम ऍक्च्युली बघितले मी. मला लुक दिला रे तिने. सगळ्यांचे गॉसिप बंद झाले. काय बोलला तुम्ही? काय बोलला त्याच्यामध्ये नाही ऐकायला आलं. पण स्टार्ट कर परत. नाही स्टार्ट करणार इथूनच, जे काय असेल ते इथूनच. ट्रेनला झालाय आम्हाला आता उशीर. 9:05ची ट्रेन आहे आणि आम्हाला इथंच 9:04 झालेत. पटापट वरती जातो आणि सांगतो वरती गेलो आपण कुठे चाललो. मागे बघू शकता माझ्या CST स्टेशन आहे. मी, यश आणि आम्ही दादा, आम्ही तिघंजण आलोत मुंबईला. थोडंसं कोणती NAD वरून मृण्मयी येणार आहे आणि मग आम्ही एकत्र मुंबई फिरणार आहोत ओव्हरऑल. सो आम्ही आता ॲक्च्युली लंचसाठी आलो इथं बगदादी हॉटेलमध्ये. आधी आम्ही गोकुलला जाऊ, मग तिथून आम्ही बगदादीला जाणार आहोत. थोडासा वेळ भेटला तर आम्ही एकदा मरीनला पण राऊंड मारून येऊ. सध्या इथं बसेस आहेत आणि इथून आम्ही कोणती बस पकडतो आपण? 116 नंबरची बस पकडतो. आणि ही वाली बस माहितीच असेल तुम्हाला, न्यूली मॉडिफाईड डबल डेकर मुंबईची बस. आणि रस्ता क्रॉस करतो आम्ही. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. ॲक्च्युली आम्ही त्याची फ्लाईट कालची होती, सो ती कॅन्सल झाली आणि त्याच्यामुळे आम्ही मुंबईला येण्याचा प्लॅन बनवला अर्जंट. आणि आज रात्री त्याची पुन्हा फ्लाईट आहे. सो जसं की मला अगोदर बोललो की त्या साईडने जे बोटीने लॉन्चनी मृण्मयी येणार आहे आणि आम्ही ट्रेनने आलोत. सकाळी लवकरच निघालो होतो 9 वाजता. तुम्ही या अगोदरची क्लिप बघितली असेल, मला किती घाई झाली होती यायला. सो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे दीपेश भोई. आमची इथं बस आली आणि आम्ही आता निघतो आहे. थोडीशी शॉपिंग करण्यासाठी आम्ही आलो तर कुलाब्याला. यशला घ्यायचं आहे मोबाईलचा केस वगैरे आणि शीट लोक आहेत ती, त्याच्यामुळे त्यांना घ्यायचं आहे. असला काय शेट स्वस्त भेटते म्हणून इकडे आलो. आज बहुतेक मार्केट कमी लागलं आहे. सो या साईडला काही जास्त व्हरायटी वगैरे काय बघायला नाही भेटत आहे. आता मृण्मयी पण येते 5 मिनटात, मग आम्ही डायरेक्ट जाऊ, कारण आम्हाला पण पटापट जायचं आहे. कारण इथं आता 11:30 पावणे 12 झालेत. सो कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. आणि काय नाही, जस्ट अचानक आमचा प्लॅन बनला की इकडं मुंबईला यायचं आहे, त्याच्यामुळे आम्ही आलो. तर कार्गो पॅन्ट बघतोय, 1600 रुपये बोलतोय प्राईस. 1600 रुपये मला 4 पॅन्टी येतील. 100%. चल, मृण्मयी आली फायनली. हाय मृण्मयी, हाव आर यू? कसं वाटतं मुंबईला येऊन? मुंबईला रोजचीच येतो ना. आम्ही आता कवर बघतो इथं. घेतलास का रे? घेतला. सो आता आम्ही आलोत रेस्टॉरंटमध्ये. अरे मी इथं थोडंसं काहीतरी माझ्यासोबत पाहिजे. चकना घेऊ. सुरू केलं. ठीक आहे, त्यालाच विचारू काहीतरी घेऊ. ठीक आहे, मेन स्टार्टरलाच घेऊ. अरे यार ते आता आम्ही फायनली ऑर्डर दिली आहे. सगळ्यांचे गॉसिप बंद झाले. थांब, मी बंद कर. काय बोलला तुम्ही? काय बोलला त्याच्यामध्ये नाही ऐकायला आलं. पण आला असेल. स्टार्ट कर परत. नाही स्टार्ट करणार इथूनच, जे काय असेल ते इथूनच. टाकलो खरोखर. इथे मी व्हेज आहे आणि ह्या नॉनव्हेज लोकांचं इथे स्टार्टर आलं आहे. ॲक्च्युली खूप भूक लागली आहे. 12:30 वाजले आणि चिकन काय आहे? काय आहे? चिकन क्रिस्पी. हो येस. हां येस. काय म्हणजे त्याचं मीनिंग काय? तो ग्रेप फ्रूट आहे रे. तो मला हे आवडत नाही. आपली व्हेज डिश आली फायनली. नाही हे रे अँगल का? अँगल नाही तो. ओके. इथे युजली चायनीज चांगलं मिळतं. सो आताच आम्ही खाऊन बाहेर आलो. ह्या लोकांनी काही नाही खाल्लं. या लोकांनी फक्त एक चिकन क्रिस्पी म्हणजे नॉनव्हेजमध्ये, आणि मी ते मिक्स व्हेजमध्ये म्हणजे राईस आणि नूडल्स मिक्स होते.
तेवढी टेस्ट नाही मला आवडली ऑनेस्टली, पण ठीक आहे. आणि आता खास नॉनव्हेज लवर्ससाठी आम्ही चाललो बगदादीमध्ये, तो इथेच आहे समोर. समोरच आहे. सो कंटिन्यू राहा. आणि तिथून शॉपिंगला ॲक्च्युली काय भेटलंच नाही, कारण या साईडला नाही एवढं की आपण लास्ट टाईमला आलो होतो ना कुलाब्याला, तर आपल्याला व्हरायटी होती बघायला, पण आता काहीच नाही आहे. सो कंटिन्यू राहा. चला. झोपली आहे शांत. ह्याच्यामध्ये आता मी मटन फ्राय मागवलं आणि या साईडला काय आहे, चिकन फ्राय. चिकन फ्राय बगदादी स्पेशल. ओके. इथं आता काय आलंय, हे काय चिकन पटियाला. चिकन पटियाला आणि हा बटर चिकन आणि रोटी. आणि खाणार तर हीच लोक आहेत, आपण फक्त यांची तोंड बघणार आहोत, म्हणजे मी आणि तुम्ही. कोणी सांगितलं नाही तोंड बघायला, तू खाऊ शकतो. नाही, आज गुरुवार आहे त्याच्यामुळे नाही खाता येणार. एन्जॉय. आणि चिकन फ्राईड राईस कसा होता? ॲक्च्युली सर्व डिश आता खाली दिल्या आहेत रिकाम्या. तो आपण यांना रिव्ह्यू विचारूया सगळ्यांना, तिघांना. यश कसं होतं? शिक्कार मस्त होतं का? कालवण लागलं का आपल्या आगरी गोल्ड टाईप? वेगळं होतं ना? तुला कसं वाटलं आम्हाला? चिकन पटियाला भारी होता. चिकन काय होता, बटर चिकन एवढं खास नव्हतं, पण मी जास्त नाही खाल्लं. त्यांची आज चिकन पटियाला ही स्पेशल डिश होती, मेन्यू होती त्याच्यामध्ये आहे ना. त्याच्यामध्ये वीकडे स्पेशल मेन्यू आहेत. आणि यशनी माझा वाट लावलेली आहे आणि हसतोय. तर सगळ्यांचं आता जेवण वगैरे झालं आहे आणि आम्ही डिझर्टसाठी थांबलो होतो की मला नॉनव्हेज नाही खायचं आहे. आलं डिझर्ट आलं. सगळे दाब 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 दाब. कॅरेमल पुडिंग. सर्वांनी मध्ये फोटोच नाही संपत रे आमचे. झालं आता आपण बघूया. ऍक्च्युली मस्त आहे, लय भारी. हा, मुंबईच्या रस्त्यांवर फिरतोय आपण. आता हे रिगलला जायचं का आपण? एक हनुमान बघूया मूवी. बघायची टाइम लागेल रे. प्रॉब्लेम तो आहे. तिळगुळ आईस्क्रीम. तिळगुळ आईस्क्रीम, शेंबूड आईस्क्रीम. तिळगुळ आईस्क्रीम ऍक्च्युली बघितली मी. मला लुक दिला रे तिने. तिळगुळ आईस्क्रीम नाही, तिळगुळ आईस्क्रीम बघितली होती मी आता याच्यामध्ये. हरिंगच्या समोर नॅचरल्स आहे. मुंबईची ट्रॅफिक कशी वाटते? डेंजर ट्रॅफिक आहे. आता आमचा ऍक्सिडेंट झाला असता रोड क्रॉस करताना. नाही रे, ते बरोबर एकदम टच टू टच. रोज येते ना म्हणून मी मुंबईला, म्हणून तिला सवय आहे. आम्ही कशी कधीतरी उगवतो. आम्ही तर एवढा घाबरला ना, काय सांगू. त्याला त्यांच्याकडे कसं उलट आहे ना, तिकडून जातात इकडून येतात गाड्या. आणि त्यांच्याकडे कसं माणूस दिसल्यावर 4 फीट लांबच गाडी थांबवतात. हो, पण आता तुझक्या लागलेत. अरे कोणतरी आठवण काढत असेल. आम्ही लोक आता टॅक्सीला आलो इथं पुन्हा CST ला. आता वाजलेत 2:05 आणि पोचायला आपल्याला काहीतरी 3:30 होतील ना. 3:30 पावणे 4 होतील. तर चाललो आता घरी. झाला मुंबई फिरून. यशला एक वस्तू घ्यायची होती पण त्याला ती भेटली नाही. काय होतं ते? तो कवर होता मोबाईलचा आणि तो मोबाईल झाला आउटडेटेड. मुंबईवरून मी घरी आलो आणि घरी आल्यावर माझं जे काही काम होतं ते मी केलं. ते काम झाल्यावर मी पिरवडला गेलो होतो. आय गेस अर्धा 1 तास मी जास्त इथं बसलो होतो. त्याच्यानंतर घरी आलो तर बघतो की आपला व्लॉग एंड करायचा राहिला आहे. सो आजचा हा 3रा दिवस आणि मी एडिटिंगला बसलो होतो. तर आता विचार केला की आपण आत्ता व्लॉग आपण एंड करूया.
तर कसा वाटला आपला छोटासा व्लॉग, आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. सर्दीमुळे माझा आवाज असा झाला आहे, तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.